मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा राज्यभरातील मराठा समाज आता आक्रमक झालेला आहे आणि 29 ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं मोठं आंदोलन उभारलंय आणि या आंदोलनासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव आता मुंबईकडे आगेकूच करतायत। पंढरपूर तालुक्यातून सुद्धा 2000 गाड्यांमध्ये सगळे मराठा बांधव मुंबईकडे निघालेत। त्यासोबतच सगळे तरुण असतील, मराठा बांधव असतील आणि सगळ्या जाती धर्माचे लोक सुद्धा आता या आंदोलनामध्ये आता सहभागी होत आहेत। जवळपास 2000 गाड्यांचा ताफा आता रामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालाय। माझ्यासोबत रामभाऊ गायकवाड आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीचं तुमचं नियोजन पंढरपूर तालुक्याचं झालंय? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आमच्या गावातून वाडीवस्तीतून मराठा समाज पिटून उठलेला आहे आणि जगातला किंवा भारतातला सगळ्यात मोठा मोर्चा हा होईल। कारण प्रत्येक मोर्चा हा भारताने इतिहास किंवा जगाने इतिहासात नोंद होण्याजोगे घेतलेला आहे। पहिलं मराठा क्रांती मुक मोर्चा झालं, त्यानंतर ठोक मोर्चा झालं, जरांगे पाटलांचं आंदोलन चालू झालं। त्यावेळेपासून ह्या जगाने ह्या मराठा समाजाचं इतिहासात नोंद होणारे आंदोलन झालेले आहेत। आज पंढरपूर तालुक्यातून 2000 गाड्या आम्ही मुंबईच्या दिशेनं कूच करतोय आणि अजून अशा गाड्या आहेत की आम्हाला माहितच नाहीत, मग 5000 असू शकतात, जे ऑटोमॅटिक समाजाच्या माध्यमातून ते मुंबईकडे निघालेले आहेत। न्यायालयाने आता आझाद मैदानावरती फक्त 1 दिवसापुरतं आंदोलनाला परवानगी दिली, तर हे सगळं एका दिवसामध्ये संपणारा विषय आहे? नाही, मला काय म्हणायचं, एका दिवसात संपवायचं तर 4 महिन्यापूर्वी अल्टिमेटम दिलं, तर 4 महिन्यात का संपलं नाही? त्यामुळे जोपर्यंत आमचं मराठा आरक्षणाचं घोंगडं मिटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईचं आझाद मैदान सोडणार नाही। हाके असतील, प्रसाद लाड असतील, राणे असतील, सातत्याने मनोज जरांगेंना टार्गेट केलं जातंय। राणेची तर उंची 2.5 फूट आहे। राणेला माणसाकडे वर मान करून बघावून बोलावं लागतं। ते नेपाळ्यानं मराठा समाजावर बोलून तुझा दादा बोलून काय गोष्टी, पण तू मराठ्याचा आहे का नाही हे आम्हाला खात्री करावं लागेल। तो लाड संध्याकाळी 10 नंतर गाडीत कुणाला घेऊन हिंडतो, किती मंत्र्यांना काय पुरवतो, सगळ्या गोष्टी माहित आहेत। आणि ते काय नाव ते चित्रा का 17 ती म्हणते 56 बांधून येते, आम्हाला तर वाटतं 58 झाले असतील, काय वरच झाले असतील। असे बोलण्याची जी भाषा, अशा बायका, तो काय नाव घेतलं तुम्ही, तो हाके हा कुत्रा आहे। समाजानं त्या असल्या लोकांना, त्यांच्या समाजातही गाडीची किंमत नाही त्या माणसाला, अशा लोकांच्या विषयी काय बोलावं आम्ही? आज ओबीसी महासंघाची नागपूरला बैठक होते, तर या बैठकीत कसं? ओबीसी समाज मराठा बांधवांना कधीही विरोध करणारा समाज बांधव नाही। मला दाखवून द्या तुम्ही की ज्या लोकांनी प्रकाश आवाडे असो, शेंडगे असू द्या, ही नेतृत्व केलेली लोक आहेत, भलं तुमचं महादेव जानकर असू द्या, परत डांगे असू द्या, अण्णासाहेब डांगे, ही लोक समाजात काम केलेले लोक आहेत। ते धनगर समाजाची त्यांनी कधी चर्चा केली? ही कुत्री फक्त चर्चेत येण्यासाठी 4-2 कुत्री भुकायला सोडलेत, बाकी मला काय म्हणायचं नाही। तुम्ही स्वतः मनोज जरांगे सोबत उपोषणाला बसणार? 100% बसणार मी मनोज जरांगेंसोबत। जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत मुंबई मी सोडणार नाही, जरांगेंसोबत उपोषणाला बसणार। हा निर्णायक आंदोलन असणार आहे 100%। ही शेवटची आरपारची लढाई असणार आहे। या ठिकाणी आपण बघितलं की खरं तर ही मराठा समाजाच्या आरक्षणाची आरपारची लढाई असणार आहे आणि स्वतः रामभाऊ गायकवाड हे मनोज जरांगे सोबत उपोषणाला बसणार आहेत। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।